आघाडीच्या पोस्टरवरून राधाकृष्ण विखे पाटील गायब झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे वेगळीच खसखस रंगू लागले। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या देशातील आणि राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे व्यासपीठावर फोटो आहेत, मात्र या बॅनरवर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मात्र फोटो नाही। हे दृश्य आहेत नाशिकमधली आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारादरम्यानची। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आहे अधिक? सय्यद पिंपरीला एक ऐतिहासिक वारसा आहे। जेही राजकीय नेते या ठिकाणी सभा करतात तर उमेदवाराला त्याचा फायदा होतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे। यामुळे सगळेच राजकीय पक्ष आणि प्रमुख पदाधिकारी नेते या ठिकाणी सभा घ्यायला उत्सुक असतात। तशीच आज शरद पवार यांची सभा प्रचंड मोठी उत्सुकता होती, कारण शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती। या सभेला शरद पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, स्वाभिमानीचे, मनसेचे अनेक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सभा सुरू झाली आहे, मोठे पोस्टर सुद्धा लागलेले आहेत, पण या स्टेजवर लावलेल्या पोस्टरवर आपल्याला दिसतंय की सगळे देशातल्या आणखी राज्यातल्या आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी दिसत आहेत, स्वाभिमानीचे दिसत आहेत, पण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र या पोस्टरवर गायब झालेले दिसत आहेत। ज्या प्रकारे भाजपच्या सभांना, बैठकांना ते नगरमध्ये हजेरी लावत आहे किंवा या सभेच्या आधी बाळासाहेब थोरात यांनी जी शेलकी टीका त्यांच्यावर केली होती की ते भाजपला गेले तरी काँग्रेसचाच प्रचार करतील, पण कुठेतरी त्यांच्यावर असलेली प्रचंड नाराजी दिसून येते। आणि राधाकृष्ण विखे पाटील हे पोस्टर बॉय होते आतापर्यंत, पण त्यांना पोस्टरवरून सुद्धा दूर गायब झालेले आहेत निश्चित प्रशांत, आणि याचमुळे पोस्टरवरून गायब झाल्यामुळे आता खसखस पिकू लागली आघाडीमध्ये।